महायुतीकडून अतिरिक्त उमेदवार देण्याबद्दल वक्तव्य झाली, मात्र ऐनवेळी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा उमेदवार दिला नाही. तर अंबादास दानवेंच्या उमेदवारीवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसचाही राग शांत झाला. पण बिनविरोधासाठी पडद्याआड नेमकं काय घडलं पाहूयात. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेल्या अंबादास दानवेंच्या उमेदवारीला आधी काँग्रेसनं आक्षेप घेतला, पण नंतर बैठकीत काँग्रेस शांत झाली. आणि इकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपनंही अतिरिक्त उमेदवार न दिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली. मिलिंद नार्वेकर आणि अंबादास दानवेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केली. त्यानंतर शिंदेंनी अतिरिक्त उमेदवार न देण्याचा निर्णय केला. तर दुसरीकडे भाजपनं सुद्धा अतिरिक्त उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध केली. चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे. पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे. सर्व पक्षांना आम्ही देखील शिवसेना, भाजप, महायुतीने, राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते, हे चांगलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या 1 तासाआधी काँग्रेसनंही दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय मागे घेतला. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, अनिल परबांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. यामध्ये काँग्रेसनं 2028 मध्ये राज्यसभेची रिक्त होणारी जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मागितली, ज्याचा उल्लेख अप्रत्यक्षपणे सपकाळांनी दानवेंना पाठिंबा जाहीर करताना पत्रकार परिषदेत केला. दानवेजी जे आहेत माजी विरोधी पक्षनेते, यांना उमेदवारी दिली. ही देत असताना एक प्रक्रिया होणं आवश्यक होतं असं कुठेतरी आमचं एक मत आहे. आम्ही त्याचं समर्थन करतो. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील. पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली. तह वगैरे काही नाही, परंतु अशा पद्धतीनं निश्चित भूमिका काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे आणि या संदर्भात लवकरच मुंबईमध्ये मी सांगितलेले जे नेते आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे माननीय चेन्नी थला साहेब, यांच्यात लवकरच अशा पद्धतीनं बैठक होईल. सपकाळांनी अंबादास दानवेंना पाठिंबा जाहीर केल्यानंतर वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दानवेंची भेट घेतली. त्यावेळी सुद्धा राज्यसभा आमची, विधान परिषद तुमची असं बोलून दाखवलं. विधान परिषद यांची, राज्यसभा पुढची परिषद तुमची, राज्यसभा आमची. पण राऊतांच्या बोलण्यातून ठाकरेंची शिवसेना 2028 मध्ये सुद्धा राज्यसभेची जागा सोडणार असं दिसत नाही, कारण त्यावेळी विधान परिषदेचीही निवडणूक आहे असं राऊतांनी म्हटलंय. आमचंही करून टाका. हा तो द्या. विधान परिषद यांची, राज्यसभा आमची. पुढची परिषद आमची ना हो. चला एक फोटो. पुढची परिषद तुमची, राज्यसभा आमची. चालेल चालेल. काय असे घ्या, बसलेले बाप आहे राज्यसभेला. तुम्ही आमचं अभिनंदन करून टाका. कधी आहे निवडणूक राज्यसभेची? कशी आहे? कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते. पाहू ना काय करायचे, त्यावेळेला पाहू. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आता 9 उमेदवारच रिंगणात आहेत. तर विधान परिषदेच्याच एका पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रज्ञा सातवांचाच अर्ज आला. त्यामुळे एकूण 10 ही जागा बिनविरोध झाल्यात. भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनी अर्ज दाखल केलेत. भाजपच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. शिंदेंच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंना उमेदवारी मिळाली.
तर दादांच्या राष्ट्रवादीनं झिशान सिद्दीकी यांना संधी दिली. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधान परिषदेसाठी ज्या 9 जागा होत्या त्यापैकी 5 ठिकाणी आणि एक जी पोटनिवडणूक होती त्या ठिकाणी सातव वहिनींनी फॉर्म भरलेला आहे आणि 5 ठिकाणी प्रमोद जटार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, कोल्हेसाहेब आणि भेंडे असे 5 फॉर्म आम्ही भरलेले आहेत. विधान परिषदेवर महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार जिंकेल एवढं संख्याबळ होतं आणि उद्धव ठाकरेच पुन्हा उमेदवार असतील अशा चर्चा असताना त्यांनी दानवेंना संधी दिली. त्यावरून शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. लढायची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात अशी टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली. आता लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढं करतात. तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात. जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय येतो. आत्मा हरवलेल्या लोकांच्यातून आवाज येतो का? मी पहिल्यांदा ऐकले. मग 2019ला अंतरात्मा कुठं होता? पहिल्या म्हणून तर बोलतो मी, आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरात्म्यातून आवाज येतो का? मग 2019ला तुम्ही म्हणाला तेच मी विचारतोय, तेव्हा अंतरात्म्याचा आवाज कुठं होता? महायुतीकडून एक अतिरिक्त उमेदवार दिला असता तर घोडेबाजार झाला असता, पण काँग्रेसनंही ऐनवेळी माघार घेतल्यानं जेवढ्या जागा तेवढे उमेदवार झाल्यानं मतदानाविना सर्व 10ही जण आमदार झालेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.